हॅलो नमस्कार, मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. आणि माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, टिकली लावायची राहिली आहे. सनस्क्रीन लावलं आणि टिकली लावायचीच विसरून गेली, डबी भेटत नव्हती मला त्यामुळे. तर टिकली लावते आता. बाकी प्रथमला सुट्टी आहे आज, कारण की त्यांचं कॅम्प गेलेलं आहे, त्यामुळे 2 ते 3 दिवस सुट्टी आहे त्याला. तर तो झोपला आहे, उठवते आता. 9 वाजलेत आणि नाश्ता करते. नाश्त्याला पराठे बनवलेले आहेत छानसे असे, आणि ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते ह्या व्हिडिओमध्ये. टिफिन रेसिपी पण होईल आणि व्लॉग रेसिपी पण होऊन जाईल त्याच, कारण की तो घरी आहे आणि मला जायचं आहे ठाण्याला जरा पुन्हा काही कामानिमित्त. की आई अजून गावाला गेलेली नाही आहे, तिचं कॅन्सल झालं. दाताचं रूट कॅनल चालू होतं तिचं, तर ते थोडंसं लांबणीवर गेलं, तर त्यामुळे तिचं कॅन्सल झालं. नाहीतर या संडेलाच जाणार होती ती, तर त्यामुळे. आणि मला माझी काही पर्सनल कामं आहेत, त्यामुळे मग जाणार मी ठाण्याला. तो येत नाही आहे. तो म्हणतो मम्मी माझं ट्यूशन वगैरे आहे, त्यामुळे मी इथेच थांबतो आहे. मी नेते त्याला पण, तर तो येत नाही आहे. तर ट्यूशन आहे त्याचं, आणि मी पूर्ण दुपारी आरामशीर जाणार आहे. त्याचं खाणं पिणं वगैरे सगळं आवरून मग जाईन, आणि उद्या सकाळी लवकर येईल 10 वाजता, त्यामुळे प्रॉब्लेम नाही आहे काहीच. चला आवरते पटपट, आणि जे होईल ते तुमच्यासोबत शेअर करते. तर आता करूया बटाट्याचे पराठे. त्यासाठी मी इथे 3 ते 4 बटाटे कट करून त्यांना फक्त धुवून घेतलेलं आहे, आणि अशा टोपामध्ये ॲड करून कुकरला शिजवून घेणार आहे. त्याच्यामध्ये पाणी मी अजिबात ॲड केलेलं नाही आहे, बटाटे फक्त ओले करून घेतलेले आहेत. असं केल्याने काय होईल, बटाटा तेवढा सुक्का राहील, आणि त्याचं जे फिलिंग आहे ते खूप सुक्कं बनेल, ड्राय बनेल, ज्याच्यामुळे बटाट्याची पराठे फाटण्याची चान्सेस खूप कमी होतील. जर आपण बटाट्यामध्ये उकडताना भरपूर सारं पाणी ॲड केलं ना, तर ते मॉइश्चर पकडतील किंवा बटाटे खूप सारं पाणी पितील, आणि ते फिलिंग जे आहे ते खूप ओलं बनेल, आणि चे पराठे जे आहेत ते फुटतील. त्यामुळे शक्यतो बटाटे फक्त ओले करून ठेवायचे, ते पूर्ण पाण्यामध्ये उकडून नाही घ्यायचे. आता इथे बघताय तुम्ही, बटाटा जो आहे तो किती सुक्का आहे, ड्राय आहे, असाच असला पाहिजे. तर इथे मी बटाटे हाताने छान स्मॅश करून घेतलेत. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकचा ठेचा ॲड केलेला आहे कुठून. तुम्ही मिक्सरला देखील बारीक करू शकता. त्याच्यानंतर थोडीशी हळद ॲड केली आहे, चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे, आणि भरपूर सारी ताजी कोथिंबीर ॲड केली आहे. बस मी एवढंच सिंपल हे बटाट्याचं फिलिंग ठेवते. त्यामुळे बटाट्याचे जे पराठे आहेत ते आम्हाला असेच आवडतात, छान लागतात ते तसेच खायला. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला, लाल मिरची पावडर, एक्स्ट्राचे जर मसाले आवडत असतील तर तुम्ही ऑफकोर्स ॲड करू शकता. पण प्रथमला आम्हाला सगळ्यांना असेच आवडतात, म्हणून मी एवढंच सिंपल फिलिंग याचं ठेवते. आता ही जी भाजी आहे ना, तुम्ही ही रात्रीच करून डब्यामध्ये भरून ठेवू शकता, आणि सकाळी मुलांच्या डब्याला पटकन पीठ मळून हे पराठे बनवून देऊ शकता. तर मी कधी असं करते, रात्रीचे बटाटे उकडून सगळी फिलिंग रेडी करते, आणि सकाळी त्याला गरम पराठे करून देते डब्याला. तर आता हे जे आहे फक्त गव्हाचे पीठ आहे, याच्यामध्ये मैदा वगैरे मी काहीच मिक्स नाही केलेला, गरज पडत नाहीच ॲक्च्युली त्यासाठी. तर फिलिंग तेवढं ड्राय असलं पाहिजे फक्त. आता मी भरून घेतलेलं आहे, बऱ्यापैकी भाजी भरली आहे, म्हणजे बटाट्याचा पराठा हा खाताना चांगला लागला पाहिजे. नक्की असं वाटू की आपल्याला की नुसती चपाती खातो, म्हणून बऱ्यापैकी फिलिंग भरायचं आहे. आणि जेव्हा आपण पराठा लाटू ना, तो अगदी त्याचे जे साईडचे कॉर्नर आहेत ना, सगळ्यात पहिल्यांदा तिथून लाटायला सुरुवात करायची. अगदीच मध्ये लाटायचं नाही, मध्ये लाटल्याने काय होतं, फिलिंग साईडला पसरतं आणि बटाट्याचा पराठा फुटायला सुरुवात होते. त्यामुळे कधी पण पराठा हा जो आहे ना, तो साईडला लाटायला सुरुवात करायची, आणि नंतर शेवटी मध्ये लाटायचा. आता छानसं असं मीडियम जाडीचा पराठा मी इथे लाटून घेतलेला आहे, आणि इथे बघता तुम्ही अजिबात पराठा कुठेच फुटलेला नाही आहे जरासुद्धा. तर मला पहिल्यापासून म्हणजे बनवता येतात बटाट्याचे पराठे, आणि माझे बटाट्याचे पराठे जे आहेत ना, ते कधीच फुटत नाहीत किंवा फाटत नाहीत, खूप छान बनतात. आणि याच्यावर तुम्ही तेल, बटर, तूप काहीही लावू शकता, आणि दोन्ही साईडून ह्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, की मग मस्तपैकी रेडी झाले आपले बटाट्याचे पराठे. संध्याकाळच्या नाश्त्याला देऊ शकता, रात्रीच्या जेवणाला करू शकतो, कारण की हे खूप थोडेसे हेवी असतात, त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा हे चालून जातात. खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत मुलांना दिले तरी ते खूप आवडीने खातात. इथे मी पराठा आणि चहा घेतलेला आहे, आणि हे नाश्ता करून गेले आत्ताच. प्रथमला झोपायला भेटत नाही ना, लवकर उठावं लागतं रोज ना, त्यामुळे मग तो जर सुट्टी असली ना तर 9-9:30पर्यंत झोपतो. झोपलाय, त्याला उठवते आता. त्यानंतर सगळी कामं उरकून मी निघाली ठाण्याला, आणि प्रथमच्या टीचरनेसुद्धा त्याला सुट्टी दिली होती, कारण की त्याच्या ट्यूशनची बरीचशी पोरं कॅम्पला गेलेली आहे, कारण की स्कूलची जी टीचर आहे तीच ट्यूशन घेते, त्यामुळे बऱ्यापैकी स्कूलचीच पोरं ट्यूशनला आहेत, त्यामुळे मग तोही माझ्यासोबत येतोय. आत्ताच आले मी मम्मीकडे, आणि बसलेली आहे, 4 वाजले, आणि ना हे जुरळ खरं
खरा झुरळ नाहीये, नकली झुरळ आहे हे. आणि ना हा किडा आहे. मग मी हातात घेऊन दाखव. मला तर हातात घ्यायला पण कसं तरी होतंय त्याला. आमच्या बाबूला म्हणजे भारतीच्या मुलाला ना हे असे किडे बिडे खूप आवडतात, कारण की तो किडे आले ना हाताने पकडतो अक्षरशः, एवढं त्याला घाबरत पण नाही. झुरळ पकडून बांधतो तो असं धाग्याने, म्हणून त्याच्या आईने म्हटलं हे घे असे तो पकडतो, घाबरत नाही अजिबात तो. त्याला ना असे किडे जमा करायला खूप आवडतात. त्याच्याकडे मगर आहे, साप आहे, असं बरं नकली म्हणजे नकली असे काय काय किडे आहेत. तर मम्मीनी ना हे दिसलं म्हणून झुरळ आणलेलं आहे नकली. सेम टू सेम झुरळासारखं आहे ते. आणि एवढूसं झुरळ 50 रुपयाचं आहे ना ग, केवढूस आहे ते. ते ओरिजिनल सारखं आहे म्हणून महाग आहे. हा, आणि वर्षानुवर्ष खराब नाही होणार ते. आणि ऍक्च्युली ते दिवाळाला चिकटवायसाठी आहे. तर घाबरतात ना, तर त्यासाठी दिलेलं आहे ते, की मुलांनी घाबरावं म्हणून, त्यासाठी येते. तर मम्मीने त्याला आणले. आणि मला एक कमेंट आली होती, नाव आता मला माहीत नाही, आठवत नाही आहे, म्हणजे की तुम्ही आईने शाल कशी बनवली ना, तर ते दाखवा. तर त्यांची कमेंट मी आईला सांगितलं होतं की मम्मी मला एक कमेंट आलेली आहे, तर तू आता शाल करायला घेणार आहेस का. त्यांना पाहायचं आहे की कशी सुरुवात केली, ते शाल कशी बनवायची ते. तर मम्मी म्हटली हो, भारतीला पण शिकायची आहे, तिला पण हवी आहे, मग तिला शिकवायची आहे. तर मग मी सामान घेऊन येते. तर मग ती सामान घेऊन आली आहे. आणि ज्यांची कुणाची कमेंट आहे त्यांना मी दाखवते की हे आई शाल कशी बनवते ते. हा साचा मिळतो 35 रुपयाला. हां, ही सुई जशी घ्याल तशी 10 रुपये, 25 रुपये, 50 रुपये, जशी महागातली घ्याल तशी. विनायची सुई. हा, तर ही सुई भारीतली आहे. 35 रुपयाची सुई, 35 रुपयाचा साचा. अच्छा, हा शाल विनायचा साचा आहे. हा साचा आणावा लागेल म्हणजे तुम्हाला. हा कोणत्याही विनायच्या दुकानामध्ये मिळून जाईल, धाग्यांच्या दुकानामध्ये. आता नंतर मग तुम्हाला असं ऊल घ्यायला लागेल. हां हां, ऊल घेतलं. सुरुवात दाखव कशी करायची. हा साचा धरला, ह्याला ह्या धागा घेतला, ही अशी याला गाठ मारायची. हातून घेतला परत मी धागा. हा, काढून घेतला. आता ह्याला मी अशी डबल गाठ मारते. डबल गाठ मारते. प्रथम मोबाईलचा आवाज बंद कर. झालं, अशी गाठ मारली. आता ही सुई घ्यायची, हा साचा गाठ मारलेला. हां, आता हा धागा असा फिरवला मी इकडनं. हां, आणि ह्याला असं हातबोटाला गुंडाळून घेतलं बरोबर. आता हे ना, हे अशी सुई फिरवायची. ह्याच्या आतून हे दोन्ही असे घेतले, दोन्ही हे ह्याच्यातून काढून घ्यायचा. बनवायची. परत असं बाहेर सुई काढायची, परत ह्या बाजूने टाकायची, ह्या बाजूने टाकली, परत असं फिरवायचं, परत साचा फिरवायचा, परत आता हे 2 आले, परत ह्या 2 मधून हे असं काढलं, परत सुई काढायची, हे बाहेरून घालायची, परत साचा फिरवायचा, परत हे 2 आले, ह्या 2 मधून असं काढायचं. त्याला खूप प्रॅक्टिसची गरज आहे. काहीच गरज नाही प्रॅक्टिसची. तुला सवय आहे ना मम्मी, तू एवढ्या वर्ष घालायचं नाहीयेस. परत असं घ्यायचं, नवीन करणार त्याला नाही लगेच समज. परत असं घ्यायचं, हे बघ, परत हे असं घालायचं, बाहेरून प्रत्येक वेळेला सुई काढायची, हां, बाहेरून टाकायची. परत हे 2 घ्यायचे, परत हे असं करायचं, मध्ये ढकलायचं याला असं नखाने, आणि असं हे बघ, परत सुई काढायची, परत इकडे घालायची, परत फिरवायचं. बोट नेहमी टाईट ठेवायचा धागा. परत हे 2 घेतले, हे परत ह्याच्यातून काढले, परत सुई बाहेरून घातली, परत साचा फिरवला, परत हे 2 घेतले, ह्याच्यातून घातले, हे काढले. कळलं. हे असं करत करत साचा भरवायचा. आणि ही बघ, ही अशी पट्टी साचा भरवला की ती खाली काढून घ्यायची, स्टँड ह्याचं ते खाली ढकलायची. हा, हे काढायचं, याला आहे ना इथे हे आहे, हे काढायचं आणि मग ती पट्टी ढकलायची खाली, म्हणजे मग ती मोठी पाहिजे तेवढी पट्टी करत. आणि हा, म्हणजे जेवढी मोठी तुम्हाला शाल पाहिजे ना तेवढी ही पट्टी करत जायची. आता मम्मीने हे बऱ्यापैकी करून ठेवली आहे. अशा लांब लांब पट्ट्या करून घ्यायच्या, जेवढी रुंद शाल पाहिजे तेवढ्या पट्ट्या करायच्या. हा, एवढं. हा, अच्छा. नंतर आता जर 2-3 पट्ट्या झाल्या की मी तुम्हाला जोडायचं दाखवेल की पट्ट्या कशा जोडायच्या. ठीक आहे, पट्ट्या पहिली पट्टी आहे
किती पट्ट्या करायच्या अशा? तुम्हाला जेवढी रुंद शाल पाहिजे तेवढ्या पट्ट्या करायच्या. 20 पट्ट्यांची शाल आहे. अच्छा. तर 20 पट्ट्यांची शाल आहे, ती तुम्हाला जेवढ्या पट्ट्यांची पाहिजे तेवढी तुम्ही करू शकता. आणि रुंद केवढी पाहिजे तेवढी लांब करायची त्या पट्ट्या. जेवढी रुंद पाहिजे तेवढ्या त्या पट्ट्या करायच्या आणि नंतर जोडायला काही वेळ लागत नाही. 2 दिवसात आपली शाल जोडून होते. ठीक आहे, तू आता पट्ट्या करून घे, जोडताना परत दाखव. ओके. आणि या पट्ट्यांना आहे ना जुळून जुळून असं एकावर एक रब्बर लावून ठेवायचा, नाही तर मग तुम्ही करत जाल आणि मग ती लादीवर लोळून खराब होईल. त्यामुळे या पट्ट्यांना असं रब्बर लावून ठेवून द्यायचं, असं गुंडाळून ठेवायचं. हां, म्हणजे ती खराब नाही. सगळ्या पट्ट्या सेपरेट सेपरेट करायच्या ना. तर मी चाललेली आहे मैत्रिणींसोबत बाहेर. आमचा एक प्लॅन ठरलेला आहे, खूप वर्षांनी भेटतो आहे आम्ही आणि छोटंसं गेट टुगेदर आहे. सगळे जे स्कूलचे फ्रेंड्स आहेत ते भेटणार आहोत आज. ज्यांना पॉसिबल आहे ते येणार आहेत. त्यामुळे मी आज इकडे आली आहे. अचानक ठरलं, माहीत नव्हतं अगोदर, म्हणजे नक्की नव्हतं कोण येईल कोण नाही, तर अचानक ठरलं म्हणून मग मी आज आलेली आहे मम्मीकडे. आणि आता संध्याकाळी थोड्याशा म्हणजे जाऊन गप्पा मारून संध्याकाळी डिनरला जाण्याचा प्लॅन आहे. तर असं सगळं आहे. जर परमिशन असेल सगळ्यांची तर मग नक्कीच व्हिडिओ करेन, नाहीतर मग छोट्या छोट्या क्लिप्स तुमच्यासोबत शेअर करेन. चला, प्रथमला नाही नेते कारण की कुणाचीच मुलं येत नाही आहे, फ्रेंड्स आहोत त्यामुळे. प्रथम थांबला आजीकडे. चला. आणि हे आहे ठाण्याचं विवाना मॉल, जे की खूप सुंदर आहे. आणि जेव्हा प्लॅन ठरला तेव्हा सगळ्यांनी खूप सारी एक्साइटमेंट दाखवली होती, पण एकेकाचं कॅन्सल झाल्यानंतर आता बघाल तुम्ही व्हिडिओमध्ये आम्ही किती जण भेटलो आहे ते. आणि जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही मी, कारण की आम्हाला खूप साऱ्या गप्पा मारायच्या होत्या आणि हे रेस्टॉरंट पण माझ्यासाठी नवीन होतं, त्यामुळे फक्त थोड्याशा काही शूट्स घेतल्यात मी. आता आली आहे मी, सकाळी सकाळी आली. 7:30 वाजता निघाले होते घरातून, कारण की मेगा ब्लॉक होणार होता हे माहिती होतं. त्यामुळे म्हटलं 10 वाजायच्या आधी घरी जावं, कारण की परत मला आज इकडे कामं पण होती, त्यामुळे थांबली नाही. आणि मेगा ब्लॉक एकदा चालू झाला ना की तो 4 वाजेपर्यंत उघडत नाही. तर 8ची ट्रेन पकडली तिकडनं ठाणा टू पनवेल आणि बरोबर इकडे आली मी. 9-9:15 वाजता येऊन पोचली. चहा वगैरे घेतला, नाश्ता केला आणि आता बाकीची कामं आवरायची. तर असं लवकर आली सकाळी सकाळी. आणि तेच खूप वर्षांनी आम्ही फ्रेंड्स भेटलो होतो, म्हणून मग ठरलं होतं जायचं त्या रेस्टॉरंटमध्ये. आणि मला काहीच आयडिया नव्हती की त्या तशा रेस्टॉरंटमध्ये वगैरे जाणार आहे, अशी मला बिलकुल काहीच आयडिया नव्हती. अचानक फ्रेंड्सनी ठरवलं आणि मग गेल्यानंतर मी ते रेस्टॉरंट पाहिलं. मी अशा रेस्टॉरंटमध्ये आयुष्यात पहिल्यांदा गेली आहे माझ्या. असं तर ठीक आहे, फ्रेंड्ससोबत छान मजा आली. एक तर खूप वर्षांनी भेटलो होतो, खूप म्हणजे खूप वर्षांनी भेटलो होतो. त्यामुळे मग रात्री छान असं आईस्क्रीम वगैरे खाऊन मग घरी आलो. आणि आल्यानंतर मग काय फोनची बॅटरी लो होती, त्यामुळे मग व्हिडिओ शूट नाही केला. आणि सकाळी सकाळी लवकर उठून इकडे निघून आली. थेट आम्ही म्हणजे शाळा आमची तिकडे होती ठाण्याला, त्यामुळे सगळे आजूबाजूलाच म्हणजे त्यांचे आई वडील वगैरे अजून राहतात तिथेच, त्यामुळे आम्हाला कम्फर्टेबल होतं सगळ्यांना तिथे भेटण्यासाठी, म्हणून मग मला ठाण्याला जावं लागलं. असं सगळं होतं. आणि आता मम्मी नसल्यामुळे मग मला परत आता लवकर काही जाता येणार नाही आणि थांबायचं पण होतं. रात्री उशीर पण होणार होता, मग मी एवढ्या रात्री इकडे येऊ शकले नसते, त्यामुळे मग ते तसं ठरवलेलं होतं. आणि मग हा कालचा आणि आजचा ब्लॉग कंटिन्यू करते. चला, आणि आता दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते तुमच्यासोबत. बाजार भरायला जायचं आहे आज, पण आज नेमका पाऊस लागलेला आहे. काल रात्रीपासून भरपूर पाऊस पडतो आहे, सगळीकडे पाणी भरले. बघू आता, जर पॉसिबल झालं तर नक्कीच जाईन. थोडीशी आजची याची सगळी कामं पेंडिंग आहेत, आवरून घेते पटापट. जेवण पण बनवायचं आहे, बघू. ते मसाला वाटते मी, या लोकांना चिकन खायचं आहे, तर मग चिकन बनवण्यासाठी ना मसाला काढते कांदा खोबऱ्याचा, त्याच्यामध्ये लसूण. आणि इथे आहे ना कोथिंबीर जास्त काळ कशी टिकवायची हे दाखवणार आहे मी आज. आणि ही किती हिरवीगार आणि टवटवीत आहे, इथे बघताय तुम्ही. ही बघा किती, शुक्रवारी आणली होती, शुक्रवार शनिवार आणि आज आहे रविवार. किती टवटवीत आणि हिरवीगार आहे ही कोथिंबीर. ह्याला काय केलं आहे मी, फक्त
जी जे म्हणजे हे आहे ना मुळा सकट ठेवली, ज्याची जी मुळं आहेत ना, प्रथम तांब्या खाली हे ना याच्या सकट मी ह्या पाण्यामध्ये ठेवून दिलेली आहे. आता हे पाणी मी चेंज करणार आहे, की शुक्रवारपासून चेंज नाही केलेलं. आता प्रथम मी आहे ना पाणी चेंज केलं आहे आणि याच्यामध्ये पुन्हा ठेवून देणार आहे तो तसंच. ह्याला ना कापायचं नाही अजिबात. त्याची जी देठं आहेत ना ती तशीच ठेवायची आणि ज्यावेळेला आपल्याला वापरायची त्यावेळेला काढून घ्यायची, देठं टाकून द्यायची अशी आणि कोथिंबीर वापरात आणायची. 10 ते 12 दिवस ना तरी ही कोथिंबीर अशीच्या अशीच राहते, हिरवीगार राहते. करून बघा हा प्रयोग. आणि हा असाच्या असा जे ग्लास आहे तांब्या आहे ना, आता खूप जास्त आहे क्वांटिटी म्हणून मग मी याच्यावर तांब्यामध्ये ठेवले. असंच्या असं फ्रीजमध्ये ठेवायचं आणि याच्यावर पॉलिथिन घालायची. तर पिशवीचं जे तोंड आहे ते असं याच्यामध्ये तांब्यामध्ये असं रोवून ठेवायचं असं सगळ्या साईडून, म्हणजे निघत नाही ती पिशवी. आणि हे असंच्या असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आरामशीर ही कोथिंबीर 10 ते 12 दिवस छान टिकते, म्हणजे टिकतेच, अशीच हिरवीगार राहते. तुम्ही ही ट्रिक एकदा नक्की करून बघा. इकडे मी बनवलेला आहे तवा चिकन फ्राय. छान असं तवा चिकन फ्राय बनवलं आहे हे असं. आणि मस्त तव्याचे ग्रिल्स आले, त्याच्यावर ग्रिल मार्क्स आलेत. तर छान लागतं असं नुसतं जरी खाल्लं ना आपण तरी खूप छान लागतं हे असं तवा चिकन फ्राय. तर हे बनवलं आहे मी थोडंसं आणि इकडे ग्रेव्ही बनवणार आहे चिकनची. इकडे भात बनवून रेडी झाला आहे आणि इकडे भाकरी बनवल्या आहेत. मस्त इथे तवा चिकन फ्राय बनवून रेडी झालं आहे आणि इकडे चिकनचा रस्सा हा फोडणीला घातला आहे मी आत्ताच. त्याला छान एक 10 मिनटं मी उकळून घेणार, कारण की चिकन शिजलेलं आहे त्यामुळे पण चांगलं उकळायला पाहिजे ते. तर ते उकळून घेणार मी मस्त. आणि तोपर्यंत माझी भांडी वगैरे होतील, इथे पसारा पडला आहे भांड्यांचा खूप, ते होईल मग जेवायला बसू. तर आत्ताच आलो डीमार्टमधून आणि म्हटलं ह्या व्लॉगचा एंड करावा, कारण की मग व्लॉग खूप मोठा होईल आणि दुसरा व्लॉग चालू करावा. त्यामुळे ह्या व्लॉगचा मी एंड करते. आणि ना कंटाळायला खूप झाले, सकाळी लवकर उठलेली त्यामुळे झोप खूप आहे डोळ्यावर, खूप म्हणजे खूप झोप येते मला. आणि त्यातनंतर सकाळी इकडे आल्यानंतर सगळं चहा नाश्ता जेवण आवरून मग परत डीमार्टला गेलो. आत्ता आले, आता चहा वगैरे ठेवते, फ्रेश होते आणि हे सगळं सामान भरायचं आहे. त्यात 2-3 वस्तू मी डीमार्टमधून नवीन आणलेल्या आहेत, त्या काय आहेत त्या तुम्हाला दाखवते, पण याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये दिसतील तुम्हाला. चला हा ब्लॉग एंड करते. उद्या पुन्हा भेटते तुम्हाला असेच काय छानशा नवीन व्हिडिओचं. तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.